बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म दाखले प्रमाणपत्र वाटप केल्याच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन तहसीलदार नितीन कुमार देवरे व संदीप धारणकर या दोघा तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना निलंबित करण्यात आलेले आहे। हे निलंबन जे आहे ते आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी हे निलंबन करण्यात आलेले आहेत। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या संदर्भात मोठे आरोप केलेले होते व या आरोपानंतर जे आहे ते हे निलंबन करण्यात आलेले आहेत। किरीट सोमय्या यांच्या या पार्श्वभूमीवर मालेगावला 2 दौरे देखील झाले। छावणी पोलीस स्थानकात या प्रकरणी त्यांनी तक्रार देखील दाखल केली होती। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे SIT चौकशीची मागणी केलेली होती। SITचं जे पथक आहे ते या मालेगावातून SITच्या पथकाने देखील तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, तसेच अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे चौकशी केली होती। तसेच त्या कागदपत्रांची जी आहे ती पडताळणी देखील केली होती। या पार्श्वभूमीवर SITच्या पथकाने अगदी मालेगाव मध्य भागातील काही घरोघरी जाऊन देखील तपासणी केली होती, नागरिकांची खातरजमा देखील केली होती। आणि याच पार्श्वभूमीवर आता काल खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करत जे नितीन कुमार देवरे असेल तसेच संदीप धारणकर असेल या नायब तहसीलदारांना निलंबित केल्याचं आपल्या ट्विटद्वारे कळवले आहे। मात्र आज जो गृहमंत्री अमित शहा यांचा जो दौरा होत आहे या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे निलंबन झाल्याने अमित शहांच्या दौऱ्याला देखील या कारवाईचे महत्त्व प्राप्त झालेले आहे। संदीप जेजूरकर, ABP माझा, मालेगाव, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।